2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही। एमएमआर रिजनमध्ये काही ठिकाणी वेगळे लढणार, काही ठिकाणी युतीमध्ये लढणार। नागपूरमधल्या अनौपचारिक गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीसांची माहिती। दंगेकरांना पक्षातून काढून टाकावं असं काहींचं मत। मग नवी मुंबईचं काय? नवी मुंबईमध्ये तर माझे गुंडांशी संबंध आहेत अशी वक्तव्य ऐकायला आली। उदय सामंतांची नाव न घेता गणेश नाईकांवर टीका। दंगेकरांनी हे बोलल्यामुळं त्यांना पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे। मग नवी मुंबईचं काय? इकडे तर गुंडांबरोबर देखील माझे संबंध आहेत। खालच्या स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये कटुता येईल असं वक्तव्य कोणी करू नये। उदय सामंतांच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर यांचं आवाहन। खालच्या स्तरावरच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये कटुता येईल असं आमच्यासहित कुणीच वक्तव्य करू नये अशी मला अपेक्षा आहे। रवींद्र धंगेकरांनी ट्विटरवरचा शिवसेनेचा फोटो हटवला। सत्यमेव जयते पुणेकर फर्स्ट या धंगेकरांच्या कॅप्शनची चर्चा। भाजपमधीलच काही लोकांचा मला पाठिंबा। भाजपविरोधात नव्हे तर विकृती विरोधात लढतोय। मोहळांविरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक। किती राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल। महावीरांचं देऊळ विद्यार्थी हॉस्टेल होईपर्यंत मी लढत राहणार असंही केलं स्पष्ट। तुम्ही चोरी केली, लढणार। राजकीय किंमत किती मोजावी लागली तरी रवी धंगेकर आज सांगतो लढणार म्हणजे लढणार, काही झालं तरी लढणार। 5 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ काढला आणि मी जाहिरात करतो असं सांगितलं। व्यावसायिक निलेश नवलखांच्या व्हिडिओबाबत मोहोळ यांचं स्पष्टीकरण। शहराची राजकीय संस्कृतीची एका माणसामुळे वाट लागू देऊ नका, धंगेकरांवर निशाणा। 5 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करतो। 5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, तो कालचा परवाचा नाहीये। कुठं ते एक माणूस या राजकीय संस्कृतीची वाट लावून टाकतो। तेवढं सावध राहा सगळ्यांनी। धंगेकरांचे बोलविते धनी सरकारमध्ये बसलेत, संजय राऊत यांचा आरोप। तर हा मोहोळ विरुद्ध भाजपातील एका गटातील संघर्ष आणि रवींद्र धंगेकर हा त्यातील मोहरा, संजय राऊतांचा दावा। मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट। धंगेकर हा मोहरा आहे। धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत। भाजपमध्ये नाही तर भांडूप आणि मातोश्री यांच्यामध्येच वाद सुरू आहेत। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष आणि धंगेकर हा मोहरा, राऊतांनी केला होता आरोप। भाजपमध्ये अंतर्गत वाद नाही, अंतर्गत वाद असतील तर भांडूपमध्ये आणि मातोश्रीमध्ये असतील हे महाराष्ट्राने बघितलेले आहेत। माझी कामं बंद पाडण्यासाठी मोहोळ यांनी मनपा अधिकाऱ्यांवर दबाव आणला। व्यावसायिक निलेश नवलखा यांचा आरोप। जैन असल्यानं त्रास दिल्याचाही दावा। मोहोळ यांच्या जवळचे लोक सोशल मीडियावर जेलमध्ये टाकण्याच्या धमक्या देत आहेत, नवलखा यांचा आरोप। नगरपालिकेला 2 पत्र लिहिली। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जी माहिती सांगितलेली अशी आहे की त्यांच्यावर खूप प्रेशर टाकण्यात आलं, फोन करून। मुरलीधर मोहोळां हो, मुरलीधर मोहोळां थ्रू, आणि माझं ते काम बेकायदेशीररित्या थांबवलं।